अहमदाबादमध्ये आज काँग्रेसची सभा होणार आहे। या सभेमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या देखील बोलण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियंका गांधी यांची ही पहिलीच सभा असणार आहे, त्यामुळे या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे। दुपारी 2 वाजता ही सभा होईल। आज सकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी तसंच प्रियंका गांधी या देखील अहमदाबादमध्ये दाखल होतील असं सांगितलं जातंय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची सभा महत्त्वाची मानली जाते। 12 मार्च 1930 ला दांडी यात्रेला सुरुवात झालेली होती आणि त्याच ठिकाणी जे आहे ते काँग्रेसची कार्यकारिणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक महत्त्वाच्या घटना ज्या आहे या ठिकाणी होणार आहेत। स्वतः राहुल गांधी असणार आहेत, त्याचप्रमाणे प्रियंका गांधी सुद्धा असणार आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित असणार आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण प्रचाराला जे आहे ते एक प्रकारे सुरुवात होणार आहे। आचारसंहिता लागल्यानंतर साबरमतीवरून जे आहे तो पहिलाच कार्यक्रम जो आहे तो काँग्रेसचा हाती घेतलेला आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे काही नेते आहे। क्या कहेंगे आज का प्रोग्राम क्या रहेगा, कौन कौन आने वाले, कैसा रहेगा? कि कुत्ते कौवे की तरह मरूंगा, लेकिन जब तक आजादी नहीं मिलेगी तब तक आश्रम में मेरे कदम नहीं रखूंगा। उसी आधार पर आज देश में तानाशाही जब बढ़ रही है तो लोकशाही के जतन के लिए, दूसरी आजादी की लड़त लड़ने के लिए कांग्रेस पक्ष प्रार्थना सभा में आके गांधी जी का आशीर्वाद लेके देश को नई दिशा देने के लिए तैयार हुआ है। हार्दिक पटेल जी का यहाँ पे प्रवेश होने वाला है, कितने बजे होगा, कहाँ पे होगा? हार्दिक पटेल जी का प्रवेश जनसभा में ही होगा। 23 मई के बाद आप सब लोग राहुल जी को प्रधानमंत्री की शपथ विधि में आप सबको मैं निमंत्रित करता हूं। पाहतोय आपण ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस राहुल गांधी शपथ घेतील अशा प्रकारचा विश्वास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला आहे। देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहे। सुरुवातीला ठिकाणी प्रार्थना होईल आणि त्यानंतर दुपारनंतर जी आहे ती जाहीर सभा होणार आहे। त्याचप्रमाणे सीडब्ल्यूसी जी आहे ती बैठक होईल, ज्यामध्ये सुद्धा जे आहे वेगवेगळे निर्णय घेतले जाणार आहे आणि आजच काँग्रेसचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन निलेश राजू सोनवणे, साम टीव्ही, गुजरात।